एका ओढ्याकाठी झाडावर मधमाशाचे पोळे होते. त्या ओढ्यात थोडेसे पाणी सुद्धा होते. मधमाशी तेथेच पाणी पिण्यासाठी येत होत्या. दुपारच्या वेळी तेथे बऱ्याच माशा पाणी पिण्यासाठी आल्या. त्याचवेळी एक कोल्हा पाणी पिण्यासाठी आला. तो पाणी पित असताना त्या मधमाशापैकी एक माशी कोल्ह्याच्या नाकाला कडकडून चावली. त्या कोल्ह्याला तिचा फार राग आला. त्याने ठरवले त्या मधमाशीचा बदला घ्यायचा. त्याने त्या मधमाशीचे पोळे कोठे आहे याचा शोध घेतला. त्याला तेथेच एका झाडावर त्याचे पोळे दिसले. तो त्या झाडावर चढला आणि मधमाशी राहत असलेल्या मधाचे पोळे मोडून टाकले. त्यावेळी त्यावरील सर्व मधमाशा पिसाळून उठल्या आणि त्या कोल्ह्यावर तुटून पडल्या. त्याला चावा घेऊ लागल्या. तो खाली उतरला, पण माशा त्याच्या मागे लागल्या. त्यांनी त्याला एवढा दंश केला की कोल्ह्याला त्याचा चावा सहन होईना. तो तेथून जेवढा लवकर पसार होता होईल तेवढा लवकर मधमाशापासून सुटका करून घेऊन दूर पळून गेला. खूप दूर जाऊन तो एका झाडाच्या सावलीत येऊन उभा राहिला आणि स्वतःशीच म्हणाला, मी विनाकारण एका मधमाशीच्या चुकीसाठी तिला शिक्षा देण्यासाठी सगळ्या समूहावर हल्ला केला. त्याचे फळ मला भोगावेच लागले. तात्पर्य, ज्याने चूक केली आहे त्याला शिक्षा करण्याचे सामर्थ्य आपल्यात असेल तर शिक्षा करावी, नसेल तर गप्प बसणे योग्य.